श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। काही लोक आता कोण आले, काही वया वगैरे घेऊन आले, ते आपला सत्कार करणार आहेत। जे कोण आले त्यांनी आपला आमदार साहेबांचा सत्कार करायचा। इंजिनियर कोरे साहेब यांचंही इथं हार्दिक स्वागत आहे। शंभर डझन वया दिलेले आहेत, त्यांचा आपण स्वीकार करतो। प्रांत तहसीलदार यांच्याकडून 5000 वया आपल्याकडे या अतिवृष्टी बाधित लोकांकडे जमा आहे। त्याचप्रमाणे ज्यांनी आता धान्य आणलेलं आहे, 5000 वया आणि 5000 पेन त्यांनी ऑफिस मध्ये दिलेले आहेत, ते एकत्र करतोय। ज्यांनी आता धान्य आणलेलं आहे त्यांनी नावं फक्त जाहीर करा, तिथून कोण कोण आणले धान्य। हा बोला, जत तालुका लॅबोरेटरी संघटनेकडून काय आणलंय? 52 किलो तांदूळ त्यांनी दिलेला आहे। आणि कोण आहे? कोणाकडून दिले? लायन्स क्लब कडून 52 किलो तांदूळ इथं जमा केलेला आहे। फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सर्व ऑफिसर वह्या किती दिले? 200 वह्या आणून आता इथं दिलेले आहेत। हे शेड साठी गिफ्ट नाही आहे, ह्यात वह्या आहेत। ग्राहक मंच कडून 25 किलो तांदळाचा एक कट्टा दिलेला आहे। पंचायत समिती बांधकाम यांनी 200 किलो गहू दिलेला आहे। रमेश देवर्षी यांच्याकडून 50 किलो गहू दिलेला आहे। माऊली बालरुग्णाकडून लहान मुलांसाठी मोफत तपासणी आहे। 5001 चा निधी दिलेला आहे। आता भारतीय जनता पार्टीतर्फे शेठना बुके फक्त देतोय आपण, आणि मग शेठ बोलतील। आपले युवा नेते संजय तेली यांच्याकडून 11 पोती तांदूळ त्या दुष्काळग्रस्त भागाला देण्यात आलेला आहे। जरा मागे फोटो मागायले काही देऊ शकत नसणार। माझं काम ठीक आहे, तेच जरा हात दादा हात पोस्ट पुढे आम्ही कसं माग कशाला बोललो पोस्ट जरा मागे म्हणा। होय, शार्दूल राजे साहेब सत्कार करतायत। जरा मागे ए दादा आमदार साहेबांचा शार्दूल राजे सत्कार करतायत, त्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन। ए कॅमेरा आता माननीय शेठ साहेब बोलतील, 2 मिनिटं सगळ्यांनी बसून घ्या। जरा महागाई जरा हात आता यांनी 100 किलो गहू दिलेला आहे। सगळ्या देणगीदारांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन। ज्यांनी ज्यांनी देणगी दिलेली आहे त्याची नोंदणी कृपया करून घ्या। अनिल पाटीलकडे वही आहे,
वहीमध्ये तुमचा फोन नंबर, नाव आणि दिलेली देणगी हे तुम्ही कृपा करून नोंद करून घ्या. त्याची नोंद दिली जाईल आणि ऑफिसकडनं पत्र दिलं जाईल त्यांना, अभिनंदनाचं आणि स्वीकृतीचं पत्र त्यांना दिलं जाईल. हे अजित पाटील सगळ्यांची नावं नोंद करून घे. पैसे कोण कोण देणार आहेत त्यांचे पण, आणि त्यांना सगळ्यांना आपल्या ऑफिसकडनं पत्र द्यायला पाहिजे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत याची जाणीव माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेबांना असल्यामुळं यावेळी स्पष्ट सांगितलं की कोणतेही हार तुरे किंवा माझा वाढदिवस साजरा केला जाणार नाही. परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी ते सर्वांच्या वतीनं फक्त आपण त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा फक्त आपल्या इन हाऊस द्यायच्या आहेत. हा जाहीर असा कार्यक्रम नाही. सर्वांना निरोप आम्ही या म्हणून दिलेलं नाही. फक्त आव्हान असं केलं होतं की तुम्ही पोस्टर वगैरे लावायच्या भानगडीत पडू नका आणि हार तुरे गुच्छ काय घेऊन येऊ नका. तोच पैसा जर संसारोपयोगी साहित्य देण्यासाठी किंवा काही धान्य जर तुम्ही आणून दिलं तर अतिवृष्टी बाधित लोकांना काहीतरी मदत आपल्या भारतीय जनता पार्टीकडून होईल असं आवाहन केल्यानंतर बऱ्याच लोकांनी तांदूळ आणून दिलेला आहे, काही लोकांनी संसारोपयोगी साहित्य आणून दिलेलं आहे. ती पोच करण्याची जबाबदारी भाजप जत तालुका घेईल. त्याचबरोबर डॉक्टर म्हणून मी कालच आपल्या कार्यक्रमामध्ये जाहीर केलं की बाधित जितके काही लोक आहेत त्यांची तपासणी असेल, त्यांचं बाळंतपण असेल, सिझेरियन असेल, हे आम्ही मोफत करू. असं मी 1 महिन्यापर्यंत त्यांचा संसार पुन्हा व्यवस्थित घडी बसूपर्यंत त्यांना मदत म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय गोपीचंद पळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आम्ही ही समाजाला काहीतरी देणं लागतो या भूमिकेतून 1 महिना मोफत ही अशी सीझर बाळंतपण आणि तपासणी करण्यात येणार आहे. ज्यांना बाधित लोक आहेत त्यांची यादी जर तुम्ही दिली किंवा अशा लोकांच्या पर्यंत मेसेज पोहोचवला तर निश्चितपणे मी संजय कांबळे साहेब असू देत, आपले सुनील पवार साहेब असू देत, नामत साहेब असू देत, सरदार पाटील साहेब असू देत, चव्हाण साहेब असू देत, या सर्वांनी या प्रसंगी आपापल्या पद्धतीनं या बाधित लोकांसाठी काही धान्य असेल, वस्तू असतील तर ते दिले तर आम्ही भाजप जत तालुक्यामध्ये बाधित लोकांच्या पर्यंत हे धान्य आणि हे सगळं पोहोचवणारच आहोत. यावेळी आमदार साहेबांनी आटपाडीमध्ये मागच्या वर्षी एवढी प्रचंड गर्दी जमली होती, कोणत्याही पद्धतीचे हार, शाल, केक असा कुठलाही कार्यक्रम स्वतः त्यांनी स्वीकारला नाही. दुसरी गोष्ट, महिलांसाठी खूप मोठ्या पद्धतीनं दांडियाचा कार्यक्रम सुरुवातीला अरेंज केला होता. अतिवृष्टी व्हायच्या आधीच तो सगळा दांडियाचा ज्यावेळी आपला कार्यक्रम झाला त्यावेळी नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम हा फिक्स केला गेला. कारण त्यावेळी अनेक महिला आमदार साहेबांना अप्रोच झाल्या आणि त्या म्हणाल्या की दांडियाचा कार्यक्रम तुम्ही हे बाहेरचे मंडळ आहेत आणि मुलं एन्जॉय करतात आणि महिलांसाठी आम्हाला काहीतरी कार्यक्रम पाहिजे. तर त्याच वेळी ते ठरलं होतं की नवरात्राला उत्सव साजरा करायचा आणि त्यावेळी आपल्याला पावसाची असा अंदाज नव्हता. काही कमिटमेंट देणं घेणं काय असेल ते त्या लोकांना केलं गेलं होतं, त्यांना शब्द दिला गेला होता. त्या पद्धतीनं तो नवरात्रीचा दांडिया आणि गरबा महोत्सव ऑलरेडी फिक्स असल्या कारणानं तो त्यांना घ्यावा लागला आणि या प्रसंगी अनेक महिला शहरातल्या त्यांनी हा त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं कार्य हे शेडच्या माध्यमातून ते झालं. अनेक महिलांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. हा एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून आपण मोठ्या पद्धतीनं प्रेझेंटेशन केलं. याचा दुसरा कोणीही अर्थ वेगळ्या पद्धतीनं किंवा एवढी अतिवृष्टी झाल्या, हे झालं ते झालं आणि असे कार्यक्रम काय घेताय असा म्हणण्याचा जो लोकांचा निगेटिव्ह अप्रोच होता तो सुद्धा आम्ही दूर काढलेला आहे.
या प्रसंगी स्वतः शेठनी आटपाडी त्यांच्या भागातून मराठवाडा बीड या भागामध्ये अनेक प्रकारचे धान्य आणि काय संसारोपयोगी साहित्य स्वतःच्या खर्चानं पाठवून दिलेले आहे. म्हणून आपलं एक हे आहे की आपण पण आपल्या तालुक्यातल्या लोकांसाठी एकत्र येऊन हा आपण आपल्या फुलाचे पाकळी म्हणून आपण या लोकांनी मदत करायची आहे. अशा पद्धतीनं हा आजचा वाढदिवस होईल. अनेक सरकारी कामातले काम करणारे अधिकारी सुद्धा या प्रसंगी वह्या पुस्तकं आणि त्यांना लक्षात आलं की बाबा हे मोठं काम आहे आणि चांगलं काम आहे. या कामासाठी आपण भरीव काहीतरी सहकार्य केलं पाहिजे. ह्या भावनेतून सगळीकडेच लोक द्यायला लागले. 1 महिन्यापर्यंत आजच दिलं पाहिजे असं नाही. 1 महिन्यापर्यंत तुम्ही एक प्रकारचे ऑफिस पडळकर साहेबांच्या ऑफिसमध्ये नोंद करा, नाव लिहा, फोन नंबर लिहा, काय देणगी काय तुम्ही स्वरूपात धान्य देणार आहे त्याचे एंट्री करा. त्या पद्धतीनं प्रत्येकाचं कॉन्ट्रिब्युशन भले ते असेल 100 रुपये काय असेल ना, प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या तालुक्यातल्या आपल्या बांधवांसाठी शेठच्या वाढदिवसाचं हे निमित्त आहे. या निमित्तानं आपण सर्वांना अशा पद्धतीचं सहकार्य करण्याची आता गरज आहे. आपण अशा पद्धतीनं सहकार्य करून या हे जे संसार थोडेसे असे विखुरलेले आहेत, त्यांना आपत्ती ओढवलेली आहे, अशा लोकांना आपण थोडस सहानुभूती आपण भारतीय जनता पार्टीतर्फे व्यक्त करायची आहे आणि ते आपण सगळे कराल असा मला विश्वास आहे. आणि 1 महिन्यापर्यंत आपण हा प्रोग्राम राबवणार आहे. 1 दिवसाचा नाही आहे हा. 1 महिन्यापर्यंत ह्या लोकांची यादी तहसील ऑफिस मध्ये आपल्याला मिळणार आहे. त्या पद्धतीने ह्या ऑफिस मध्ये तिथपर्यंत आपण हे पोच करणार आहे. असं आव्हान मी जाहीर या वाढदिवसानिमित्त मी शेठना करतो. आणि शेठच्या या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीने सर्वांच्याकडून मी त्यांना हार्दिक असं शुभेच्छा देतो. अनेक वर्ष आणि आपल्याला खूप वर्ष या पद्धतीनं काम करायचं आहे. हे एक टर्मचा विचार करू नका. अनेक वर्ष मी म्हणतोय आपल्या जगचा जो अनुशेष भरून काढायचं काम शेठ करायला लागलेले आहे. आपल्याला 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, 15 वर्ष लागतील. जगचा कायापालट केल्याशिवाय शेठ राहणार नाही असा विश्वास तुमच्या सगळ्यांच्या मध्ये आहे. त्या विश्वासाला पात्र धरून टप्प्याटप्प्यानं आपण हे सगळं काम पूर्ण करणार आहोत. सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. वैयक्तिक काही गोष्टी असतील त्या शेठना तुम्ही कधीही सांगू शकता, परंतु सामाजिक कार्याला कधीही शेठ कमी पडणार नाही. हे माझा स्वतःचा अनुभव आहे. त्या ताकदीनं ते उभे आहेत. आपण त्याचा फायदा घ्यावा आणि भारतीय जनता पार्टीच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे, नगरपालिका असू दे, आतापासून आपल्याला ताकदीनं उतरावं लागेल. त्यामुळे जे कोणी इच्छुक लोक आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीचं प्रेझेंटेशन दिसलं पाहिजे. ज्यावेळी आवाहन केलं जाईल त्यावेळी ताकदीनं लोक यायला पाहिजेत. हे रोज आम्ही यायचं, रोज जायचं हे असलं आपल्याला बाजूला ठेवून, आपलं काम थोडस बाजूला ठेवून बाकीच्या कामामध्ये वेळ दिला पाहिजे. आणि हे 3-4 महिने आपले फार महत्वाचे आहेत. त्या प्रत्येकाने गांभीर्यानं ह्याचा विचार करून आपल्याला पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका तोंडी आपण गुळगुळीत आश्वासन न देता ताकदीनं लढून, जसं शेठना निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने आपण दिवसाचं म्हणजे रात्रीचा दिवस केला आणि दिवस केला आणि दिवसाचा पण दिवस केला, 24 तास आपण काम केलं म्हणून रिझल्ट आला. अशा पद्धतीचं काम मला अपेक्षित आहे. आपण बूथ वाईज मतदार यादी वाचणं, लोकांच्या घरी जाणं, छोटे छोटे समाज आहेत त्यातले प्रमुख लोकांच्या घरी स्वतः जाऊन त्यांचं रिलेशन बिल्ड करणं, त्यांच्या सगळ्यांची यादी तयार करणं, हे सगळं काम इच्छुक लोकांनी करणं गरजेचं आहे. ते आजपासून शेठच्या वाढदिवसापासून ते आजचा हा आपला वाढदिवस आपण दुष्काळ आहे, ओला दुष्काळ पडला म्हणून आपण करत नाही आहोत. हाच आपला हा पेंडिंग ठेवू आणि शेठना आपण पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिकेमध्ये जिंकून दाखवून त्यांचा हाच वाढदिवस 3 महिन्याने 4 महिन्याने मोठ्या प्रमाणात साजरा करू असं मी आश्वासन देतो. आणि तुम्ही प्रत्येकाने आजपासून मनात ठरवा. बाकी काही झालं तरी आपल्याला नुसतं आमदारकी किंवा महाराष्ट्र सत्ता येऊन उपयोग नाही. आपल्या हितली लोकांची कामं व्हायची असेल तर पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका आपल्या ताब्यात कुठल्याही परिस्थितीत घ्यायचं आहे.
काय वाटते ते होऊ दे, आपण ह्या ताकदीला लागलं पाहिजे, ही भूमिका प्रत्येकाने ठेवा. आणि त्या दिवशी ज्यावेळी निवडून येऊ आपण, त्या दिवशी शेठचा वाढदिवस पेंडिंग पडलेला पुन्हा एकदा साजरा करून आपण जगची भारतीय जनता पार्टीची काय ताकद आहे ते दाखवून देऊ, असे माझे विचार व्यक्त करतो आणि थांबतो. उपस्थित असलेले आपले तालुक्याचे नेते गोपीचंदजी पडळकर साहेब आणि आताच त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते अनिल साहेब, हैदरपुरे साहेब आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, तुम्ही वाढदिवसानिमित्त एकदम शॉर्ट नोटीसमध्ये आपण सगळे जमा झाले. तसं निवेदन साहेब, जास्त कोणाला माहिती पण नव्हतं, तुम्ही सगळीकडे जाहिरात अशी झाली की हार कोणी स्वीकारणारच नाही अशी जाहिरात झाल्यामुळे लोक, आम्ही पण कोणाला जास्त सांगितलं, पण तरीही आपण उत्स्फूर्तपणे इथं सर्वजण जमलो. मला वाटतं 43 वाढदिवस ना साहेब, 43 नाही काय वाटतं, आता आम्ही 47 वर्षाचं, तुम्ही बहुतेक 6 वर्ष असाल, तर कमी वयामध्ये आणि 15,000 रुपये काल कलेक्ट केलेले आहेत. फक्त आज संध्याकाळपर्यंत आम्ही ऑफिसमध्ये सर्व ते धान्य वगैरे सगळं द्यायची आज व्यवस्था करतोय. आणि शेठ, आमच्या सगळ्या जत वासियांकडून एकच इच्छा आणि अपेक्षा आहे की तुमचं आयुष्य हे दीर्घायुष्य राहो, निरोगी राहो आणि तुमची जी ऊर्जा आहे तुमच्यामध्ये अशीच ती ऊर्जा अखंड राहत राहो आणि तुमची उर्वरित स्वप्न पूर्ण व्हावं, ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय जय महाराज. शुभेच्छांचा कार्यक्रम नाही, लोकांच्या वेदना जाणून घेऊन त्या वेदनांचं परिवर्तन आपल्या संवेदनामध्ये जो करतो तो खरा नेता असतो. आणि जतकरांनी केवळ आमदार निवडून दिला नाही, तर महाराष्ट्रातील उपेक्षितांचा आवाज निवडून दिलेला आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि येती निवडणूक, आता नेत्यांची निवडणूक झाली, पण येणारी निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक. बूथ सांभाळणाऱ्या, शक्ती केंद्राचं संचालन करणाऱ्या, गावात पारावर बसून भारतीय जनता पक्षाची वकिली करणारा जो कार्यकर्ता आहे, ही त्याची खरी लढाई आहे. आणि ह्या लढाईला सामोरं जात असताना एक उत्कृष्ट नेता आपल्याला मिळाला. वी हॅव टू युटिलाइज हिज लीडरशिप. आम्हाला उपयोग देखील घेता आला पाहिजे. सुदैवाने 288 जरी नंबर असला या मतदारसंघाचा, तरी हा मतदारसंघ 288 क्रमांकापासून क्रमाक्रमाने पहिल्या क्रमांकाकडे येतो आहे. हे 8-10 महिन्यामधलं चित्र आहे, आपण समजू शकतो, ते आपण समजू शकतो. आणि लोक जेव्हा नेता निवडत असतात तेव्हा त्या नेत्यासोबत त्यांचं भाग्य देखील निवडत असतात. लोकशाहीमध्ये भाग्य सटवी होत नाही. लोकशाही राष्ट्रामध्ये आमचं भाग्य देव लिहित नसतो. लोकशाही राष्ट्रामध्ये आमचं भाग्य राज्यतंत्र, प्रजातंत्र लिहित असतो. आणि त्याची चांगली संधी जगच्या कपाळावर दुष्काळ संपवून नंदनवन निर्माण करण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे. आणि सगळीकडे एक चांगलं वातावरण आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रावर जरी संकट आलं असलं तरी अशा अनेक आसमानी आणि सुलतानी संकटाच्या चादरावर पाय देऊन महाराष्ट्र कायम पुढे जात राहिलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि त्यांचे प्राणप्रिय आमदार म्हणजे आमचे गोपीचंद भाऊ आहेत, लक्षात घ्या. म्हणजे हे नातं आहे, हे नातं आहे. आणि सुदैवाने जेव्हा ओला दुष्काळ पडला तेव्हा मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही 2-3, हे सामाजिक भान असणं खूप गरजेचं आहे. ज्याला सामाजिक भान असं म्हणतात. नाही काही जणांना भान नाही. मी आज सोशल मीडियावरती पाहिलं की एक कुठेतरी खासदार मध्ये पाहणी करण्यासाठी गेले आणि बँड ओली होईल म्हणून तराफ्यावरती व्हीलचेअर वरती बसून फिरायला लागले. संवेदनशील बोथट झालेले लोक. नेतृत्व जेव्हा बोथट होतं ना तेव्हा समाजाचा सत्यानाश होतो. आणि लोकांच्या वेदनांना स्वतःच्या संवेदना बनवणारा नेता गोपीचंद पडळकरांच्या रूपामध्ये आपल्याला मिळालेला आहे. आणि केवळ जगचाच नेता नाही, आपण महाराष्ट्राचा नेता निवडून दिला आणि त्याचा वाढदिवस आज आहे. मी अंतःकरणापासून शुभेच्छा देतोय की प्रदीर्घ आरोग्य आयुष्य तर लाभोच, पण केवळ जगच नाही तर महाराष्ट्राची सेवा करण्याचं भाग्य यांना आणि आपल्या सगळ्यांना प्राप्त हो, अशा प्रकारची मंगलमय भावना व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. भोजन सम्राट
महाराष्ट्राचा धान्यावा, प्रस्थापितांचा कर्दनका, गेले 24 वर्ष ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये चळवळ निर्माण केली ते आदरणीय आमचे मित्र आमदार गोपीचंद शेठ पडळकर साहेब आज या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरी न करता जे महाराष्ट्रामध्ये आपत्ती आली, अतिवृष्टी झाली, त्यामुळं आपला वाढदिवस न साजरी करता त्या लोकांना धान्याच्या पैशाच्या स्वरूपातून मदत करायचं ही जी भूमिका घेतली त्यांचं खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. बांधवांनो, आपल्याला माहित आहे की 2 वर्षापूर्वी विधान परिषदेमध्ये शेठ होते आणि शेठनी या जत तालुक्याच्या ज्या काही उणीव आहेत, प्रश्न आहेत, समस्या आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केला आणि योगायोगानं मी टीव्ही बघत होतो आणि शेठने एक प्रश्नाचा मुद्दा उपस्थित केला की जत शहरामध्ये नवीन विस्तारित पाणी योजना मंजूर झाली पाहिजे हे त्यांना माहीत होतं. त्यांनी विधान परिषदेमध्ये जतचा 79 कोटीचा विस्तारित नळ पाणी पुरवठा मंजूर झाली पाहिजे ही भूमिका या विधान परिषदेमध्ये विधिमंडळामध्ये मांडणारा आटपाडीचा आमदार आपल्या जत तालुक्यासाठी झटतोय हे मला बघून माझं ऊर भरून आलं. त्याच दिवशी मी संध्याकाळी त्यांना फोन केला आणि आमदार साहेब तुमचं अभिनंदन, या आमच्या तालुक्यासाठी तुम्ही बेमीच्या डेटापासून या विधिमंडळामध्ये मानताय. मी तालुक्याच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो आणि त्या दिवसापासून मी शेठच्या संपर्कात राहिलो. मी गेले 20 वर्ष ते चळवळीत असल्यामुळं त्यांची त्यावेळेपासून तळमळ आहे. तहसील कार्यालय जतचा असो किंवा अन्य प्रशासन असो त्या ठिकाणी आंदोलन करायची, तालुक्याची कामं करून घ्यायची. त्या वेळेपासून आज अखेर आपल्या तालुक्यातील ते कामं करत आले आणि मग आम्ही त्यांच्या पाठीमागे लागायचं ठरवलं. कारण आतापर्यंत जत तालुक्यामध्ये आमदार झाले, प्रस्तावित आमदार झाले, फक्त आपलंच बघितलं, आपलीच कामं केली, पण तालुक्यातील जनतेसाठी कोणी केलं. आणि आज वाढदिवसानिमित्त शेठला एक विनंती करतो की आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आमच्या जत तालुक्याचा सहकार्य करताना सर्वांनी मिळून हा कारखाना उभा केला. कारखाना सुस्थितीत चांगला चालला, परंतु तो कारखाना 40 कोटीला विकला गेला. आज त्या ठिकाणी 280 एकर जागा आहे. शेठ, माझी विनंती आहे, आपले आदरणीय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री या महाराष्ट्राचं नंदनवन केलं, त्यांच्या जवळपणात हा कारखाना माझ्या तालुक्यातील जनतेला, शेतकऱ्याला करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि तुम्ही जे प्रस्थापितांना जो धक्का झालेला आहे त्यांना वाईट वाटतं. तुमच्या आमच्यासाठी चळवळीतली माणसं ज्यावेळी रस्त्यावर येतात आपण घरदार कुटुंब बघत नाही, आपण आपल्या नसानसामध्ये चळवळ आहे. आणि म्हणून तुमचं काल मी भाषण ऐकलं आरेवाडीचं, खरंच तुम्ही मनापासून जे बोललाय, तुम्हाला जरी कोणी आम्ही येऊ देणार नाही तालुक्यात जिल्ह्यात म्हणत असतील तर रिपब्लिकन पक्ष तुमच्या पाठीचे, तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे ते बाबांनो, आल्या आरटीओ ऑफिस 56 या जत तालुक्याला दिलं, 59 आणि 79 कोटी नळ पाणी पुरवठ्याला दिलं. आणि आज 2 महिने झालं प्रत्येक गल्ली बोळा मेन रोडला पाणी पुरवठ्याचं काम शेठने चालू केलं. तर अशा पद्धतीने विकास पुत्र म्हणून जत तालुक्याचा शेठ आहे. आपण त्यांना सर्वजण पाठीशी राहू आणि येत्या काळामध्ये जर शेठला कोणी बोलत असेल तर प्रत्येकाने रस्त्यावर उतरण्याचं काम केलं पाहिजे. आज बंदा जयंत पाटील पालकमंत्री होते, अर्थमंत्री होते, ग्रामीण विकास मंत्री होते. या तालुक्याचं काय केलं? दत्तक घेतला काय केला? आज आमचा शेठ इतकी विकास कामं या जत तालुक्यामध्ये करत असताना तुम्ही जर त्यांना
आर्यवादीची भाषा वापरत असाल तर शेठच्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्र आहे. आणि तुम्ही जर त्यांची सभा त्यांचे कार्यक्रम बघितला तर तुमच्याकडे 5% देखील लोक आज नाही. आणि म्हणून मी आपल्याला आव्हान करतो, जयंत पाटील, आपण आमचा जत तालुक्याचा कारखाना आमच्या शेतकरी आणि जनतेचा देऊन टाका, अन्यथा आम्ही देखील तुमच्या कारखाना येत्या काळात होऊ करणार नाही. शेठ आपण रस्त्यावर उतरू तरच हा कारखाना आपल्या ताब्यात येईल. आज या ठिकाणी शेठनी आपला वाढदिवस न करता सोलापूर असेल, धाराशिव असेल, आपला जत तालुका असेल, आणखी एक विनंती आपल्याला मी करतो. मी जत तालुक्यात फिरलोय, आपल्याकडे पाऊस झालेला आहे. माडकर बंडलमध्ये 65 मिलीमीटरच्या पुढे पाऊस झाला. त्या ठिकाणी शासन नुकसान भरपाई द्यायला तयार आहे, परंतु उंदे असेल, उमराणी असेल, बाकीचा भाग असेल 50-57 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. त्या ठिकाणी नुकसान भरपाई शासन द्यायला तयार आहे. परंतु मी प्रांतला भेटल्यानंतर त्यांनी आणि तुमची दोघांची चर्चा झालेली आहे. विशेष बाब म्हणून आपल्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांचं जितकं नुकसान झालेलं आहे, द्राक्षे, डाळिंब, कडधान्य जे आपलं नुकसान झालेलं आहे त्यांना देखील नुकसान भरपाई आपल्या माध्यमातून शासनाकडे मिळावी, आपण प्रयत्न करावं. इतका बोलून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. पडळकर साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. परंतु स्वतः पडळकर साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ओळा दुष्काळ पडलेला आहे, त्यामुळं मी माझा वाढदिवस साजरा करत नाही. आणि ह्या वाढदिवसाच्या ह्याच्यानं शुभेच्छा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पूर आणखीन दुष्काळ म्हणजे ओला दुष्काळ पडलेला आहे त्या लोकांच्या मदतीसाठी तुम्ही काय ह्या जत तालुक्याच्या लोकांनी सरळ हाताने मदत करावं असं त्यांनी आव्हान केलेलं आहे. आणि त्यांच्याबरोबर अळणी डॉक्टरने सुद्धा सांगितलेलं आहे, शेठच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी 1 महिना म्हणजे फ्रीमध्ये सेवा करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. ते गायनाकोलॉजिस्ट असल्या कारणानं जे बाळणपणासाठी वगैरे हे लोक आलेले आहेत त्यांची सेवा मुक्त सेवा करत आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. मित्रांनो, जो आव्हान पेलतो त्याच्या समोरच आव्हान येत असते. आज आम्ही मागच्या वर्षी पडळकर साहेबांना मोठ्या मताधिकाने या तालुक्यामध्ये निवडून दिलो, परंतु त्याचं उत्तराई व्हावं म्हणून आम्ही वाढदिवस साजरा करणार होतो. परंतु त्याच्यासमोर मोठं आव्हान आलेलं आहे आणि ते आव्हान सुद्धा पडळकर साहेब पेलतील असं मला 100% खात्री आहे. मित्र, माझ्या गावामध्ये ज्या वेळेला पडळकर साहेब आले प्रचारासाठी मी मुद्दाम पडळकर साहेब मागे होतो, म्हणजे कार्यकर्ते लोक पुढे जाऊ देत म्हणून. आणि त्याच दिवशी एक सूचना केली होतो मी पडळकर साहेबांना, साहेब तुम्ही काय काळजी करायचं कारण नाही, जनतेनं हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे, फक्त तुम्ही डोक्यावर बर्फाचा खडा ठेवा आणि तोंडात गुळाचा खडा ठेवा, एवढंच मी त्या ठिकाणी पडळकर साहेबांना विनंती केलं होतं. आणि त्या पद्धतीनं जत तालुक्यातील लोकांनी त्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे. पडळकर साहेब, माझी एकच खदखद आहे, हा दुष्काळी तालुका कायम दुष्काळी 288 मतदारसंघामध्ये कायमचा दुष्काळ आहे. त्या दुष्काळ हटवण्यासाठी एक भाग्यलक्ष्मी जगच्या राजे साहेबांनी त्यांच्या उतार वयात, आज शार्दूल साहेब तर आहेत, अनिल राजे आणि त्यांचे चुलते अगदी उतार वयामध्ये त्यांनी एक जत मध्ये एक भाग्यलक्ष्मी उदयास आणण्याचा प्रयत्न केला आणि ते उदयास आणलं. परंतु काही चांडाळ चौकडीच्या लोकांच्या हातातून ती कुठं गेलं आता ती सगळं तुम्हाला माहिती आहे, मी जास्ती त्याचा उल्लेख करतो. फक्त आणि फक्त ही भाग्यलक्ष्मी ह्या शेतकऱ्याची व्हावं अशी माझी या वेळी तुमच्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला एक विनंती करतो. पडळकर साहेब, मी स्वतः माझ्या घरात 9 शेअर्स विकत घेतलो होतो, ती सोसायटी काढून 27,000 रुपये बुडून गेले. परंतु ती भाग्यलक्ष्मी त्या शेतकऱ्यांची व्हावी एवढीच मी तुम्हाला ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने विनंती करतो.
आणि तुमच्या शेजारी शहाबूर साहेब ते बसलेले आहेत आणि अनिल राजे म्हणजे माझ्या गळ्यातला ताई. एका इलेक्शन मध्ये मी अनिल राजांना गावात येऊन बोललो, पुजारी साहेब काय तुमची विनंती आहे सांगा. त्यावेळेला मी माझं काय दुःख होतं ते अनिल राजांना सांगतो, साहेब तुमचं काम करतो म्हटले. परंतु पुढे दुर्दैवानं जे या तालुक्यातील असहाय्य जनतेचा गैरफायदा घेऊन काय मटणं म्हणा दारू म्हणा वाटून ही भाग्यलक्ष्मी त्यांच्या ताब्यात गेली आणि घेणारे देणारे दोन्ही एकच झाले. मी नाव घेत नाही कोणाचं. आणि असंच पडळकर साहेब तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आम्ही तुम्हाला ह्या जत तालुक्याच्या वतीनं मी आज सांगतो, तुम्हाला जत तालुका तुमच्या पाठीमागे आहे. फक्त काल तुमच्या अगोदर वाढदिवसाच्या निमित्तानं आणि तुमच्या इशारा सभेच्या निमित्तानं आळी साहेबांच्या दवाखान्यात आम्ही एकत्र बसलो होतो. ह्या बाकीच्या म्हणजे जे तुमच्यावर टीका करतात त्यांना सोडून द्या. टीकेचं काय लई ही करू नका. जनता तुमच्या पाठीमागे आहे. फक्त आणि फक्त ज्यावेळी तुम्हाला 288 मतदारसंघ लास्ट मतदारसंघ आहे असं तुम्ही सांगितलं होतं आणि देवाभाऊनी सांगितलं हे 288 हे एक नंबर लागतो, तेवढंच काम तुम्ही ह्या करावं अशी मी जत तालुक्याच्या जनतेच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो. आणि तुमच्या या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला या जत तालुक्याच्या वतीनं तुम्ही हजारो साल दीर्घायुष्य जगावा आणि तुमच्या ताकद ह्या अंबाबाईला आणि यल्लाबाईंनी द्यावं अशी मी त्यांच्या चरणी विनंती करून माझे शब्द 4 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. जो निर्णय घेतला आहे अतिशय योग्य आहे हे राज्याला कळत आहे. आता बघा साहेब, आता जत तालुक्यातील लोकांनी अतिशय बॅकवर्ड आहे असं लोक म्हणत होती. आता आमदार साहेबांचा आज वाढदिवस आहे. असला एक चंद्र रत्न वज्र असला हा माणूस आहे. काल तुम्ही ते वनामध्ये तुम्ही त्यांच्या साहेबांचे तुम्ही भाषण जो बघितलेला आहे, किती पण सांगितले तरी सुद्धा कमीच आहे. हा जत तालुका हे सिंदूर लक्ष्मणानं जन्म दिलेला सिंदूर जन्मभूमी आहे. गुड्डापूर तानामदेवीचा अन्नदासोह कुठेही आमचा सांगली जिल्ह्यात अन्नदासोह नाही. हा अन्नदासोह हा गुड्डापूर मध्ये चालू आहे. हा त्यांचा जो कार्यभूमी आहे अतिशय अतिशय म्हणजे अतिशय उत्कृष्ट आहे. जत तालुक्यातील लोकांनी आता बघा साहेब, तुमच्या रूपानं जो लोक नाव ठेवत होता त्यांना उत्तर आता शिराळ्याच्या गेल्यासाहेब तिथं देशमुख साहेब निवडून आलाय. आता जत सुद्धा बदल झाले. अथवा वाळव्याचं एक जर बदललं ना साहेब, तुमचा जो राजकीय कार्य आहे हे संपुष्टात आलं. म्हणून मी काय जास्त लांबडं भाषण करत नाही. आमच्या पडळकर साहेबांना आम्ही पूर्वीपासून त्यांच्यावर आम्ही प्रेम करतो. आम्ही सुशिक्षित आहोत. ज्यावेळी 12व्या शतकात जो बसवेश्वरांनी जो अनुभव मंडप केला, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी त्याच्यावरच त्यांनी सगळं संविधान दिला. हा संविधान बदलण्याचं काम हे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कोणतरी कारखाने घेऊन बँक घेऊन त्याच्या माध्यमातून लोकांचा पैसे बुडवून मयत झालेली जो जिल्ह्यामध्ये बँकेचे मयत झालेली जो पैसे आहे ते वारा सुद्धा होत नाही. 1,00,000-1.5 लाख ते कुठं जात आहे त्याला सहकार कायद्यामध्ये ते कुठेही नमूद नाही साहेब. जो तुम्ही जो करत आहे साहेब, मी सर्व जो आमच्या तालुक्यातील देव आहे सगळ्यांना मी नमन करून मी सांगतो तुम्हाला साहेब, आज जो लोक निवडून दिलेला आहे त्या लोकांसाठी तुम्ही कार्य करत आहे साहेब. आणि जत तालुक्याचा जो म्हैसाची योजना आहे आणि भरपूर हे शेती करणारे लोक आहे साहेब. आणि जत तालुक्यात असलेले कारखाने जयंत पाटील साहेबांनी घेऊन गेलेला आहे. आणि एक इंजिनिअरिंग कॉलेज नाही, मेडिकल कॉलेज नाही, भरपूर पोरं विना नोकरी फिरत आहे साहेब. त्यांच्यासाठी एक मोठा उद्योग समूह आणि जत तालुक्यातील पाणी हे एवढं तुम्ही दिला. आमचा जत तालुक्याचा पूर्ण हे विषय जो आहे ते संपुष्टात येत आहे. म्हणून मी अजून एकदा साहेबांना
सर्व दीर्घायुष्य लाभो हेच मागून देवांना मागून माझ्या 2 शब्द संपतो. जय जय. तेव्हा आता पाऊस मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडलाय, सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडलाय आणि आपल्या जत तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडून जे पीक हाताला आलं होतं ते आता पीक वाया गेलेलं आहे आणि म्हणून वाढदिवस न करता आपण त्यांना काय मदत देऊ शकतोय का, अशा पद्धतीनं आज दिवसभर जर मी झऱ्यात थांबलो तर हजारो लोक येतात. म्हणजे हा पुढे त्यांच्या पद्धतीनं ते भावना व्यक्त करत असतात आणि म्हणून तो पैसा विनाकारण वाया जातोय. यासाठी आम्ही सर्वांना आवाहन केलंय की ज्यांना काही करायचं आहे त्यांनी या सगळ्या ओला दुष्काळ ज्या ठिकाणी पडलाय अशा ठिकाणी मदत करावी. काल आमचा दसरा मेळावा आपला होता, तुम्ही सर्वजण आला होता. आम्ही तिथून 18 गाड्या मदत ही मराठवाड्यासाठी काल पाठवलेली आहे. त्यामध्ये 6 गाड्या गहू होता, म्हणजे आम्ही टोटल 50 टन गहू हा मराठवाड्यासाठी पाठवतोय. त्यातल्या काही गाड्या काल पाठवल्या, राहिलेल्या गाड्या उद्या परवा आम्ही पाठवतोय. जवळपास 14 गाड्या चाराच्या ट्रक आम्ही मराठवाड्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यासाठी काल पाठवले. ही आपली छोटी मदत आहे. संकट खूप मोठं आहे आणि म्हणून जत तालुक्यातल्या सर्व मंडळींना माझी नम्रतेची विनंती आहे की ज्यांना देणं शक्य आहे त्यांनी या अडचणीच्या काळामध्ये आपल्या जत तालुक्यातल्या लोकांना आपण सर्वांनी मदत केली पाहिजे. आणि ती माझी नम्रतेची विनंती जत शहर जत परिसरातील व्यापारी असतील, नोकरदार मंडळी असतील किंवा अन्य व्यावसायिक लोक असतील की ज्यांना देणं शक्य आहे अशा सर्वांनी मदत करावी अशी विनंती मी जत तालुक्यातील सर्व वडीलधारी मंडळींना करतोय. आज डॉक्टर साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीनं मनोगत व्यक्त केलं. माननीय संजय कांबळे साहेबांनी काही भूमिका व्यक्त केली. तर मला या विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने निवडून दिलंय, माझा सन्मान केलाय. तर ज्या जत विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने माझा सन्मान केलाय त्या जत विधानसभा मतदारसंघाचा विकास करून सन्मान करणं ही माझी जबाबदारी आहे, हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून जेव्हा राज्याचे लाडके मुख्यमंत्री जत आले, पहिल्यांदा जत आले, भाजपाचा प्रचाराचा शुभारंभ कुठं करायचा ठरवायचं वेळ आली तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 288 विधानसभा मतदारसंघावरती टिकमार्क केली आणि त्यांनी सांगितलं की हा 288 क्रमांक असेल तो इतर लोकांच्यासाठी असेल, पण माझ्यासाठी हा नंबर 1 चा मतदारसंघ आहे. नुसतं बोलले नाही, कृती सुरू आहे. आणि ते मी तुम्हाला सांगतो पुढं कृती काय आहे. तर आता नगरपालिकेची निवडणूक येणार आहे आणि आता मी जेव्हा शहरामध्ये फिरतो तेव्हा आमच्या भगिनी मला भेटतात की अगोदर पाण्याची अडचण होती, पाण्याचा प्रश्न भेटला आता म्हणजे काम जोरात सुरू आहे. येत्या 2, 4, 5 महिन्यामध्ये ते पूर्ण काम होईल आणि जत शहरातल्या प्रत्येक घरामध्ये 24/7 पाणी तुम्हाला मिळायची आणि ते स्वच्छ पाणी मिळायची व्यवस्था आम्ही करतोय आणि त्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आता जवळपास 10 ठिकाणी काम सुरू आहे. आता गटारीचा विषय पुढे आला आणि बघितल्या होते इथं गटार पाणी साठलंय, घाण साठते, डास होत आहेत, मच्छर होत आहेत, मग पर्याय काय. आणि म्हणून 250 कोटी रुपयाची गटाराची एक नवीन योजना आम्ही सरकारकडे सादर करतोय. त्याची एक प्रक्रिया आहे. ही योजना मंत्रालयापर्यंत जाण्याची प्रक्रिया आहे. इथून आपल्या नगरपालिकेतून जाणार, मग कलेक्टर ऑफिसला जाणार, मग विभागीय कार्यालयात जाणार आणि मग मंत्रालयात जाणार. राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले, महाराष्ट्रातली एकमेव फाईल आहे जतची की डायरेक्ट जत टू मंत्रालय मधले सगळे कुठं द्यायची आवश्यकता नाही असं दिले. म्हणजे मी सांगते म्हणून नव्हे, तुम्ही अधिकाऱ्यांना विचारा, तुम्ही चौकशी करा अधिकाऱ्यांच्याकडे. ही फाईल कलेक्टर ऑफिसला गेली नाही, हे डायरेक्ट जत मध्ये फाईल डायरेक्ट मंत्रालय. आणि मला विश्वास आहे येत्या काही दिवसामध्ये ती फाईल आपली मंजूर होईल. 2012ला या नगरपालिकेची स्थापना झाली आहे, बरोबर ना. 2012ला माझे नगरसेवक मित्र इथं बरेच आहेत. आणि त्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये गेल्यानंतर लहान वाटते. अरे सीओ साहेब कुठं बसतायत, नगराध्यक्षांनी कुठं बसायचं, उपनगराध्यक्ष कुठं बसायचं, नगरसेवक सगळं प्रशासन आहे तिथले, वेगवेगळ्या खात्याचे प्रमुख आहेत, बांधकाम विभाग आहे, नंतर अग्निशमन विभाग आहे, नंतर स्वच्छता कामगारांचा विभाग आहे, वेगवेगळे विभाग आहेत तिथं. बसायला जागा नाही. आज ही लोक सगळी बोलतायत
ते 2025 तुम्हाला एक साधी इमारत नगरपालिकेची करता आली नाही. मी तुम्हाला विश्वासाने सांगतोय येत्या 8 दिवसाच्या आतमध्ये 10 कोटी रुपयाची नगरपालिकेची इमारत आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात मंजूर करतोय. त्याचं डिझाईन पण केलंय अत्यंत देखणं. जर शहराच्या या रचनेनुसार वैभवामध्ये भर घालेल अशा पद्धतीची देखणी प्रशासकीय इमारत आम्ही नगरपालिकेची करतोय. पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर काय अवस्था आहे? पंचायत समितीमध्ये मी आढावा बैठक घेतो. सरपंचांना बोलवलं, ग्रामसेवक आला पाहिजे. सरपंच आणि ग्रामसेवक असल्याशिवाय ग्रामपंचायतीची बैठक होऊ शकत नाही. सरपंच हॉलमध्ये बसले, ग्रामसेवकाला बसायला जागा नाही. रोजगार आम्ही जी बैठक घेतली, ग्रामसेवक पाहिजे, सरपंच पाहिजे, रोजगार सेवक पाहिजे. सरपंच बसले, रोजगार सेवक आणि ग्रामसेवक बाहेर, बसायला जागा नाही, इमारत चांगली नाही. आणि म्हणून पंचायत समितीच्या इमारतीचा आराखडा मी तयार केलाय. तो आराखडा 29 कोटी रुपयाचा आहे. त्यातले पहिला जो टप्पा आहे 14,99,00,000 रुपयाचा तो माननीय ग्रामविकास मंत्री महोदय यांच्या लेवलला मंजूर करण्याचा त्यांना अधिकार आहे. 15 कोटीच्या आतलं काम माननीय मंत्री महोदय त्यांच्या सहीने मंजूर करू शकता. 15 कोटीपेक्षा जर वर गेलं एस्टिमेट ते माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जातं. आणि म्हणून आम्ही 2 टप्प्यामध्ये पंचायत समितीची प्रशासकीय इमारत करतोय आणि त्यातले 15 कोटी रुपयाचा प्रस्ताव आम्ही आता मंत्रालयाला सादर केलाय. आणि मला विश्वास आहे की आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्हाला पंचायत समितीची इमारत राज्य सरकार मंजूर करेल अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न सुरू आहे. शार्दूलराजे इथं व्यासपीठावरती आहेत. यल्लमा देवी आपल्या या पश्चिम महाराष्ट्रातल्या लाखो भक्तांचं आराध्य दैवत आहे. आपल्या जगसाठीचा श्रद्धास्थान आहे. प्रत्येक जग मधला माणूस यल्लमा देवीच्या यात्रेनिमित्त जातो आणि ते शार्दूलराजे यांच्या घराण्याचं हे देवस्थान आहे. आणि मला त्यांची मंडळी भेटली, शिष्टमंडळ, तर आम्ही आता त्याला वेगळा पर्याय काढतोय. शहरामध्ये येतोय तर कशा पद्धतीनं यल्लमा देवीचा परिसर डेव्हलप होईल याची एक वेगळी आम्ही योजना आणण्याचा प्रयत्न करतोय. यल्लमा देवीच्या चरणी प्रार्थना आमची हीच आहे की त्या प्रयत्नामध्ये आम्हाला यश येण्यासाठी यल्लमा देवीचे आशीर्वाद आम्हाला लाभले पाहिजे. हीच प्रार्थना आमची यल्लमा देवीकडे आहे. परवा आम्ही अंबामातेच्या दर्शनाला गेलो. अष्टमी काल होती, परवाच्या दिवशी आम्ही गेलो होतो. इतका चांगला परिसर आहे. पूर्वीच्या डबळे घराण्यातले राजेसाहेबांनी त्या अंबादेवीच्या मंदिराची स्थापना केलेली आहे. त्यांच्या घरातूनच देवीचं दर्शन होत आहे असे पुजारी तिथं सांगत होते. आणि ते सगळं फॉरेस्ट मध्ये आहे. आणि म्हणून फॉरेस्टच्या माध्यमातून एक आराखडा मी वेगळा तयार केलाय. तो मी तुम्हाला आता सांगणार नाही. येत्या 15-20 दिवसामध्ये त्याला मंजुरी मिळेल. ती मंजुरी मिळाल्याच्या नंतर ती मंजुरी 200 कोटी रुपयापर्यंतची असेल. आणि त्या जगच्या इतिहासामध्ये असं कधीच काम झालं नसेल अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही राज्य सरकारनं सादर केलाय. 28 तारखेला बैठक होती पण ती बैठक झाली नाही. ती बैठक पुढे गेली आहे. या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ती बैठक होण्याची शक्यता आहे. ती जर बैठक या आठवड्यामध्ये झाली तर तो प्रस्ताव आपला मंजूर होईल आणि किमान 200 कोटी रुपयाचा एक चांगला आराखडा जगसाठी आम्ही तयार केलाय. राज्य सरकारची मंजुरी मिळाल्याच्या नंतर तो केंद्र सरकारकडे जाईल. आम्ही केंद्र सरकारनं पाठपुरावा करून तो फायनल करून घेतोय. आणि मग दुसऱ्या टप्प्यामध्ये आमच्या अंबा मातेच्या मंदिराचा परिसर डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून एखादा 20-25 कोटी रुपयाचा आराखडा आम्हाला करता येतोय का याचा आम्ही विचार करतोय. त्या तज्ञ लोकांशी, त्या एजन्सीचं आमचं बोलणं झालंय. हे काम झाल्याच्या नंतर आम्ही ते काम हातामध्ये घेतोय आणि ते पण काम आम्ही पूर्ण करतोय. जत तालुक्यामध्ये अनेक मंदिर आहेत. उमदीचं मलकार सिद्धाचं मंदिर आहे. भिवरचं बेळण सिद्धाचं मंदिर आहे. तिकडं कोतुळला कुंती माता आहे. इकडं कोळगिरीला भैरवनाथाचं मंदिर आहे. काळ भैरवाचं मंदिर आहे. इकडं पुजारी वकील साहेबांच्या तिथं आपल्या तिथं कंचनायाचं मंदिर आहे. ब्रह्मनाथाचं मंदिर आहे. त्यांनी परत मला शेड्याच्या मंदिराचं नाव सांगितलं. मड्डी सिद्ध नावाचं मंदिर आहे. आपल्या मुचंडीला दर्याचं मंदिर आहे. तिकडं बनाळेला बनशंकरीचं मंदिर आहे. आपल्या दानम्मा देवीच्या मंदिराला पण 5 कोटी रुपयाचा निधी अगोदर आणलाय. संगतीतला दानम्मा देवीचं येणारी दानम्मा देवीला लोक परत संगतीतला येतात. नामक काका व्यासपीठावरती आहेत.
नामद काकाचं गाव मध्ये दानमादेवींचं जन्मगाव आहे आणि त्या जन्मगावाचा तीर्थक्षेत्र ब मध्ये समावेश व्हावा ही नामद काकाची आणि त्यांच्या गावकऱ्यांची मागणी होती. महाराष्ट्र सरकारनं मागच्या 8 दिवसापूर्वी महाराष्ट्रातून जेवढे प्रस्ताव आले त्यातला एकच प्रस्ताव मंजूर केला आणि तो दानमादेवी उमराणीचा आहे. एक प्रस्ताव. तुम्ही सगळे वेल एज्युकेटेड आहात, तुम्ही माहिती घ्या. मंत्री महोदयांनी एकच प्रस्ताव मंजूर केला आणि त्याचं पत्र मी त्यांना दिलंय. 5 कोटी रुपयाचा निधी आता त्यांच्या गावासाठी येईल. इकडे जे काळा भैरवाचं मंदिर आहे बिडोरला त्यांना अगोदर 3 कोटी रुपयाचा आपण निधी दिला होता. इकडे खलाटीला लक्ष्मी देवीचं मंदिर आहे त्याचा तीर्थक्षेत्र बचा प्रस्ताव आम्ही तयार केलाय. तिकडे ब्रह्मनाथाचं मंदिर आहे डोरलीला त्यांचा तीर्थक्षेत्र बचा प्रस्ताव आम्ही तयार केलेला आहे. तिकडं आपले जालियाचे सरपंच आहेत त्यांच्याकडे अमोक सिद्ध ओम सिद्ध त्यांचं मंदिर आहे आणि एवढे देव आहेत आपल्या तालुक्यामध्ये तर त्यांचा एका वेळेस 11 मंदिरांचा समावेश हा तीर्थक्षेत्र ब मध्ये व्हावा अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही सरकारनं मागितलाय. मला वाटतं महाराष्ट्रातला हा एकमेव असा प्रस्ताव असेल की एका वेळेस 11 मंदिर तीर्थक्षेत्र ब मध्ये जातील आणि प्रत्येक मंदिराला 5 कोटी रुपये त्यांनी द्यावेत अशी आमची सरकारनं मागणी आहे. आम्ही याचं सगळं पूर्ण नाही तर नुसतं आम्हाला हे द्या आम्ही ते नाही, जे रचनेमध्ये बसतंय जे सरकारच्या नियमामध्ये बसतंय आणि त्या नियमाचा पाठपुरावा करून काम कसं करायचं या पद्धतीनं आमची रचना सुरू आहे. आणखी काही मंदिर असतील माझ्याकडून सांगायचे राहिले असतील. आता बिळूरचं पण आपण आता मंदिराचा उल्लेख केला. तिकडं बाळगावचं जे बाळगाव आश्रमपान आणि अलम प्रभूचं पण मंदिर आहे. अलम प्रभूचं मंदिर आहे तर पहिलवान आहे. तर असे अनेक ठिकाणं जे आहेत आपल्या तालुक्यातली की जिथं लाखो लोक बाहेरून येतात. ते ग्रामदैवत नाहीत, ती गावाची दैवत नाहीत, ती नुसत्या तालुक्याची दैवत नाहीत. कर्नाटक आणि महाराष्ट्र या भागातून लाखो लोक या मंदिराच्या दर्शनासाठी येतात. इकडे आपल्या आचकनहळ्ळीचं एक मंदिर आहे त्यामध्ये बिसल सिद्धेश्वर बाहेरून लोक येतात आणि म्हणून याच्या संदर्भातला एक चांगला विचार आम्ही करतोय. त्याचा एक आराखडा मी आणि डॉक्टर साहेबांनी परवा चर्चा केली. मी त्यावरती बोलत नाही परंतु मी आणि डॉक्टर साहेब एक बसून व्यवस्थितपणे प्लॅन करून तो आम्ही सरकारला सबमिट करतोय एकत्रितपणे. या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय करता येतंय का. तर आता मला जो निधी राज्य सरकारकडून मिळाला मला त्या गोष्टीचा आनंद आहे की या विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात किमान 2 कामं या 8 दिवसाच्या आतमध्ये जात आहेत. किमान 2 कामं. 3 गावं अशी आहेत की त्यांनी आमच्याकडे अजून प्रस्ताव दिला नाही. त्यांना माझी विनंती आहे तुम्ही मला मतं दिली नसतील तर लाजू नका, तुम्ही तुमचे प्रस्ताव घेऊन या. मला तुमच्या गावासाठी काम करायचं आहे, मला तुमच्या गावासाठी निधी द्यायचा आहे. म्हणजे या मतदारसंघातलं एक पण गाव असं राहता कामा नये की ज्या गावामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा आमदार फंडातून काम गेलं नाही असं आम्हाला करायचं नाही. तुम्ही मत आम्हाला द्या न द्या त्याच्याशी आमचं देणं गेलं नाही. परंतु जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा लोक मला निवडून देतात तेव्हा ज्यांनी मला मतं दिली त्यांचा तर मी लोकप्रतिनिधी आहेच पण ज्यांनी मला मतं दिली नाही त्यांचा सुद्धा लोकप्रतिनिधी मीच आहे आणि त्यामुळे त्या गावाचं डेव्हलपमेंट करणं ही सुद्धा जबाबदारी माझी आहे. आणि त्यामुळे कुठेही काही असं समजू नये त्यांनी माझ्याकडे प्रस्ताव द्यावे. आता वाढदिवसाचं एक निमित्त आहे. आपण राजकारणात आलो कोणाचा वाढदिवस होता नाही. पूर्वी आपले कुणा वाढदिवस होत होते कुणाला माहित होतं. 80च्या पूर्वी ज्यांच्या जन्म तारखाच कोणाला माहित नसायच्या. पूर्वी आपल्या खांडावरती तारखा लिहून ठेवायची. जुन्या लोकांना माहित आहे. मुलगा जन्माला आला त्याची तारीख लिहून ठेवायची. म्हशीला रेडकू झालं त्याची तारीख लिहून ठेवायची. गायला फोड झाला त्याची तारीख लिहून ठेवायची. आणि मग परत 2-3 वर्ष गेल्यानंतर त्याला कळायचं नाही की म्हशीच्या रेडकूची जन्मतारीख आहे, काही पोराची जन्मतारीख आहे, काही फोडाची जन्मतारीख आहे. कुणाला वेळ लागत नव्हता कारण तिथं प्रत्येकाच्या घरात लिहिलेलं असायचं. मी माझ्या घरात लिहिलेलं बघितलंय, तुम्ही तुमच्या घरात पण लिहिलेलं बघितलं असेल. पण माझे वडील शिक्षक असल्यामुळे माझ्या रेकॉर्डवर तरी आहे. नाहीतर बऱ्याच जणांची 1-6 गुरुजींनी लिहिलेली जन्मतारीख असते. आमच्या शाळेचे गुरुजी त्याची उंची बघायची आणि मग म्हणजे हा 7 वर्षाचा आहे 1-6 मागे 7 वर्ष त्याची जन्मतारीख लिहायची आणि मग 1-6ला ते लिहिलेले गुरुजींची जन्मतारीख असते. परंतु राजकारणात आल्यानंतर हे सगळं चालत राहतं. वाढदिवस अमुक तमुक काहीतरी प्रोग्राम लोकांना लागतो. परंतु माझ्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांची इतकी मोठी संख्या आहे, त्यांचे आशीर्वाद आहे, त्यांचं पाठबळ आहे आणि म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता काम करू शकतो. 2 विषय इथं चर्चेला आले अत्यंत महत्वाचे. त्यामधला एक विषय की मला निवडून दिलंय तर मी विकास केला पाहिजे आणि ही तुमची मागणी रास्त आहे. मी 100% विकास करणार. त्यामध्ये
कमी पडणार नाही. 2029ला त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. आणि दुसरा विषय संजय कांबळे साहेबांनी भाषणात मांडला आणि शार्दूल राजे साहेबांशी माझी आता चर्चा झाली, तर त्यांचा हा विषय आहे की आमचा कारखाना 40 कोटीमध्ये ढाकला गेलाय आणि त्या कारखान्यावरती गोरगरीब लोकांनी गळ्यातले मंगळसूत्र घाण ठेवून, गळ्यातले दागिने घाण ठेवून, शरण कर्ण विकून, घरातलं धान्य विकून त्यांनी सभासद फी भरलेली आहे. आणि दर दिवाळीला कारखाना एक पोतं साखर हा सभासदाला देत होता. अरे हे सगळं तुम्ही ढाकलेलं आहे. आणि 250 एकरामधला कारखाना जिथं आता 7-8-10 लाख रुपयाचा दर आहे गुंठ्याचा, असा कारखाना ज्याने ढाकलाय तो कारखाना परत सभासदांचा होण्यासाठी आपल्याला संघर्ष उभा करायचा आहे. आणि तो संघर्ष आता आपण उभा करू. त्यांनी 40 कोटीत कारखाना घेतलाय. किती वर्ष झाली मला माहित नाही. उलट वर्षाला भाड्यानं दिला तर त्याचं भाडं ह्याच्यापेक्षा जास्त होतं. तर त्यांनी आता गप गुमानं तो कारखाना सोडावा आणि सभासदांच्या करावा. अन्यथा संजय कांबळेंनी सांगितलं त्या पद्धतीनं आम्हाला या कारखान्याच्या बाबतीमध्ये संघर्ष उभा करावा लागेल. आणि जेव्हा गोपीचंद पडळकर संघर्षामध्ये उतरतो रिझल्ट घेतल्याशिवाय माघारी येत नाही. आणि म्हणून त्यांनी अपमानित न होता त्यांनी गप गुमान हा कारखाना आमच्या तालुक्यातल्या लोकांचा द्यावा. नुसतं जतवरचं पूर्ण प्रेम दाखवू नये. जतला हे व्हायला पाहिजे, जतला ते काय व्हायचं ते आम्ही करू. आता तुम्ही आमचा कारखाना तेवढा आमच्या लोकांना परत द्या. जर नाही परत दिला तर तो आम्ही हिसकावून घेण्याची क्षमता आणि ताकद ठेवू. एवढंच या निमित्तानं बोलतो. माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व विभागाच्या प्रमुखांनी, आमचं जलसंपदा खाता असेल, आमचा आरोग्य विभाग असेल, PHO मॅडम असतील, आमचे DYSP साहेब, प्रांत साहेब, PI साहेब, तहसीलदार जज, अप्पर तहसीलदार संघ, मुख्य अधिकारी आपल्या नगरपालिकेचे हे सगळे अधिकारी आणि BDO साहेब यांनी येऊन 5000 वह्या आणि 5000 पेन हे माननीय डॉक्टर साहेबांकडे सुपूर्द केलेले आहेत. आता बाकीचे सगळे जे अधिकारी आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून ही मोठी मदत ही आपल्या जत तालुक्याच्या लोकांच्यासाठी होते. तुम्ही सर्वांनी, काही लोकांनी धान्य असेल, काही वह्या असतील, अशा पद्धतीची मदत आणली. त्याबद्दल मी मनापासून तुमचं आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. तुमचा असाच प्रेम, तुमचा असाच पाठिंबा माझ्या पाठीमागे राहू द्या. जत तालुक्यातील तुम्ही आहात याचा अभिमान तुम्हाला वाटेल अशा पद्धतीचं मी काम करेन. एवढंच या निमित्तानं बोलतो. मंत्रालयाच्या कुठल्याही मजल्यावरती तुम्ही गेला, तुमचं वैयक्तिक काम असलं, सार्वजनिक काम असलं आणि तुम्ही त्या अधिकाऱ्याला फक्त म्हणायचं मी जत मधून आलोय, जर तुमचं काम नाही झालं तर मी मनेच तुमचं ऐकतो. तुम्ही कलेक्टर ऑफिसला जावा, जिल्हा परिषदला जावा, कुठेही जावा, विभागीय कार्यालय पुण्याला जावा, तिथं तुम्ही जत मधून आलाय तुम्हाला त्रास होणार नाही. एवढी व्यवस्था मी माझ्या कामातून उभी केली आणि तुमच्या पाठबळावरती ती आपल्याला टिकवून ठेवायची आहे. तुम्ही मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.